आणि यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे फेसबुक लाईव्हवरनं बोलतात. शासनाची संवाद साधतात मनपूर्वक जनतेशी. अवहेलना. पाहूयात. राज्यात कुठल्याही कलेक्टरला, ग्रामपंचायतीला, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, BDO, DHOs जे असतील, जिथे जिथे फोन केला तिथे अतिशय उत्तम ही सगळ्यांनी हे करतायत आणि मला आनंद वाटतो आहे की आपण सगळे एकत्र मिळून ह्या करोनाला लढा देतो आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि सरकारची एकच मागणी आहे की आपण सगळे घरी राहिलो तर प्रश्न सुटतील. गेल्या अनेक दिवसाच्या या वेगवेगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा झूम कॉल्स असतील, ह्याच्यातून 4-5 महत्त्वाचे मुद्दे मला तुमच्यावर आवर्जून शेअर करायचे. एक म्हणजे रोज मला ज्याच्यासाठी माननीय भुजबळ साहेब, माननीय मुख्यमंत्री सातत्याने फॉलोअप करतायत, मार्गदर्शन करतायत. आदरणीय पवारसाहेब अनेक वेळा रामविलास पासवानजींशीही बोललेले आहेत. तो म्हणजे रेशन दुकान आणि अन्नधान्य ह्याच्यात अनेक ठिकाणी 80-90% म्हणजे माझ्या स्वतःच्या मतदारसंघाचा रिव्ह्यू मी स्वतः आणि माझे सगळे सहकारी असतील, MLA असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, आम्ही रेग्युलर करतो. मी 3 दिवसापूर्वीचीच गोष्ट सांगते. मला दत्ता धनकवडे आणि विशाल तांबे या दोघांचा फोन आला आणि बाळा भाऊंचा पण त्याच्या आदल्या दिवशी फोन आला की कलेक्टरशी बोला आणि ह्या सगळ्या भागामध्ये आपल्याला लोकांना मदत करायची आहे, कारण आपल्याला अन्नधान्याच्या काही ठिकाणी अडचणी येत आहेत, काही दुकानात अडचणी आहेत. आणि या परिस्थितीत आता काल मी इंदापूरचा जेव्हा आढावा घेतला त्या तहसीलदारांनी मला सांगितलं जवळपास 90% लोकांना बारामती आणि इंदापूर आज दौंडचा आज रिव्ह्यू आहे 3 वाजता. त्याच्यामुळे रेशन दुकानाचा ज्या ज्या अडचणी आहेत, काल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून काही इश्यूज हायलाईट झाले. परवा दिवशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी मी जेव्हा बोलले तेव्हाही हा मुद्दा मांडला. त्याच्यामुळे रेशन आणि अन्नधान्याचे जे जे प्रश्न आहेत, माननीय भुजबळ साहेब, माननीय मुख्यमंत्री त्यांच्या VCमध्ये बोलतात आणि भुजबळ साहेब जवळपास रोज किंवा एक दिवस आड फेसबुक लाईव्ह करतायत. काही अडचणी असल्या तर हक्कानी कुठल्याही प्लॅटफॉर्मवरनं सोशल मीडियाच्या आमच्यापर्यंत पोचवा. तिथल्या स्थानिक प्रशासनाशी बोलून आम्ही मार्ग काढू. आणि कालही माननीय मुख्यमंत्री एक गोष्ट म्हणले की अनेक गोष्टी केंद्र सरकारकडून आपण डाळी मागितलेल्या आहेत आणि आणखीन तांदूळ मागितलेला आहे, आणखीन गहू मागितला आहे. तो सगळा कोटा केंद्र सरकारकडून आला, ते आणखीन आपण वाटप करू. पण आपल्या महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही. NGOज असतील, पक्ष असतील, अनेक पक्ष आहेत, सगळेच पक्ष आपापल्या परीने प्रत्येकजण काम करत आहे. आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पवारसाहेब ही गोष्ट आपल्याला सातत्याने सांगतायत की ही राजकारण करायची वेळ नाही, ही एकामेकाला मदत करायची वेळ आहे. आणि त्याच्यानंतर अर्थातच टीका करायचा अधिकार हा विरोधकांना आहे आणि टीका त्यांनी केलीच पाहिजे, पण ही ती वेळ नाही. एकदा करोनावर आपण सगळ्यांनी मात केली तर पाहिजे तेवढी मन मोकळेपणे, त्यांनी दिलदारपणे आपल्यावर टीका करावी. पण आत्ता आपल्याला सर्वसामान्य जनतेला सेवा करायची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा विजेचा एक फार मोठा प्रश्न. मागच्या आठवड्यात मी यशस्विनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींशी बोलले आणि तेव्हा सुरेखाताईंनी आम्हाला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला की अमरावती असेल किंवा त्या संपूर्ण भागात विदर्भात असेल, विजेच्या काही अडचणी आहेत. मी त्या मंत्र्यांना ते मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांची दिवसा विजेची मागणी आहे, त्याच्यातही आम्ही लक्ष घालतो आहे. तिसरा मुद्दा, करोनामुळे गरोदर महिला दवाखान्यात जायला घाबरत आहेत. मला असं वाटतं की दवाखान्यात जायला घाबरू नका. मी तुम्हाला माझे स्वतःच्या जिल्ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगते की पुणे जिल्हा परिषद आणि पुणे कलेक्टर या दोघांनी मिळून मला एक व्हिडिओ करायला सांगितला की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्या आता हॉस्पिटलमध्ये जायला, मग गरोदर असू दे किंवा नसू दे, हे अर्थातच सातत्याने मदत करत आहेत. आणि जिल्हा परिषद प्रशासन हे तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे जर कुणाला वाटलं की जरासं बरं नाही आहे, तातडीने हॉस्पिटलमध्ये जा, क्लिनिक्समध्ये जा आणि मदत करा. तुम्ही बघाल, डेटा सांगेल. आदरणीय पवारसाहेब उद्या सविस्तर ह्याच्यावर बोलणार आहेत, त्याच्यामुळे मी नंबर्स वगैरे तुम्हाला सांगणार नाही. पवारसाहेब उद्या तुम्हाला सविस्तर त्यांच्या सगळ्या किंवा राजेश भैया रोज तुम्हाला सांगतात, सगळ्या मीडियामधून तुम्हाला ही माहिती कळतच राहते. मीडियाही अतिशय चांगल्या रीतीने हे काम सगळं करोनामध्ये प्रशासनाला मदत करतेच आहे.
पण त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट की कोणीही हा कुठलाही आजार असेल तो कृपा करून लपवू नका, घाबरू नका. जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरकडे जाल तितक्या लवकर बरे व्हाल. अनेक केसेस आहेत तुम्हाला बघाल की बरे होत आहेत, बरं होऊ शकतो, आपण त्याच्यावर मात करू शकतो. त्याच्यामुळे माझी महिलांना, गरोदर महिलांना सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही प्लीज आजार लपवू नका, दाबू नका. जिल्हा परिषद फक्त पुणेच असं नाही, राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसेवक हे सगळ्यासाठी 24 तास तुमच्यासाठी लढत आहेत. त्यामुळे आपली मदत एक म्हणजे घरी राहणे आणि दुसरी मदत म्हणजे जरा काही बरं नाही वाटलं तर तातडीने मदत घेणे. त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेने एक महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी एक कार्यक्रम घेतला आहे. मी सरकारला विनंती केली आहे, मी त्या ज्या मंत्री आहेत त्यांनाही विनंती केली आहे विमेन अँड चाइल्डच्या, की यशोमती ठाकूरजी, आणि त्यांनी फार पुढाकार, यशोमतीचे मी मनपूर्वक आभार मानते की त्या यशोमतीताईंनी फार पुढाकार त्याच्यात घेतलेला आहे. आणि पुणे जिल्हा परिषदनी जो कौटुंबिक हिंसाचारावर जो कार्यक्रम राबवला आहे तसाच आपल्याला जर राज्यात राबवता आला तर खूप बरं होईल. महिलांवर आधीच करोनामुळे प्रचंड प्रेशर आहे आणि त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचारावर मात करण्यासाठी आपल्याला तो कार्यक्रम रॅपअप करता आहे. अनेक विद्यार्थी मी बघते आणि त्याच्यामुळे आज विद्यार्थी आणि त्यातली एक आई मीही आहे. माझा मुलगा 12वीला आहे आणि विजेची परीक्षातले 6 पेपर असतात, त्यातले 5 पेपर झाले, त्याचा 1 पेपर अजून राहिलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारखे पालकांना जशी काळजी आहे तशी मलाही आहे, कारण का माझ्याही मुलाचा 1 पेपर आला आहे. त्याच्यामुळे तुमची अडचण समजू शकते. माझी मुलगी TYBAला आहे, आता तिचा एकही पेपर झालेला नाही आहे. त्याच्यामुळे तिचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याची पुढे तिचा करिअरचा प्रश्न, तिच्या पूर्ण पुढे ॲडमिशनचा प्रश्न, हे सगळे गंभीर प्रश्न जसे तुमचे तसेच आमचे सगळ्यांचे. त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका की तुम्ही कुठल्याही अडचणीत एकटे आहात. आपण सगळे ह्याच्यात एकत्र आहोत. त्याच्यामुळे साधारण केंद्र सरकारकडून ज्या गाईडलाईन्स येतील त्याच्यातून शिक्षणासाठी पुढे काय निर्णय सरकार घेईल हे करेल. माझी सगळ्या मुलांना, जे मी माझ्या 2 मुलांना सांगते की अभ्यास रोज करत राहा. परीक्षा होईल नाही होईल आपल्याला माहिती नाही, पण आत्ता चांगला जर अभ्यास केला तर तुमच्या सगळ्यांचेच मार्क चांगले वाढतील. त्याच्यामुळे प्लीज अभ्यास करा. परीक्षा कधी होईल हे सातत्याने उदय सामंत आणि सरकार आपल्याला सांगत राहील. त्याचबरोबर पर्यटन असेल, ह्या अनेक असे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे लोकांना फार अडचणी आहेत. पण एक 2-3 आठवड्यामध्ये मला असं वाटतं की ह्या गोष्टीवर आपण मात करू शकू. केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासनातले सगळे लोक सातत्याने आपल्याला सांगत आहेत घरी राहा. आणि 3 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन आहे. मला माहिती आहे की तुम्हाला कदाचित कंटाळ येत असेल, बोर होत असेल, पण ह्या एक गोष्ट सातत्याने सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ह्याच्यात आपण एकटे नाही आहोत. आपण कोणीच एकटे नाही आहोत. जग आपल्याबरोबर आहे आणि जेव्हा सगळं जग आपल्याबरोबर एकत्र असतं आपण सगळे मिळून त्याच्यावर मात करू शकतो. आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं की मला कधीच बोर होत नाही. मी स्वतःला बोर होऊच देत नाही. बोर होणं इज अ स्टेट ऑफ माइंड. कशाला बोर होता? एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या, कशाला स्वतःला बोर करायचं? आणि अशा गोष्टी परत कधी होणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लॉकडाऊन बंद झाल्यावर किंवा लॉकडाऊन उघडल्यानंतर काय काय आपण आहे ते करू शकतो ह्याच्यात काम करणं आणि विचार करायची गरज आहे. म्हणजे महाराष्ट्रात कोणीही थुंकता कामा नये. सोशल डिस्टन्सिंग पाळावं, हायजीन, स्वच्छता पाळावी, हात धुवावे. या किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी आयुष्यभर आपल्याला सांगितल्या. त्या जर आपण पाळल्या किंवा गर्दीच्या ठिकाणी जास्ती धक्काबुक्की करू नये, या सगळ्या गोष्टी एक नवीन लाईफस्टाईल म्हणजे पोस्ट करोना इरा हा एक वेगळा इरा आणणार आहे. करोनामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे का? तो बदलणार आहे. आपल्याला लाईफस्टाईल बदलायला लागतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एक विचार म्हणून आपण सगळ्यांनी टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात बदल करावे लागणार आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक बदल करणार आहे आणि त्याच्यावर काय काय आपल्याला करता येईल, तर मी माझ्या आयुष्यात 50% ज्या मी गोष्टी करते त्याच्यात बदल मी 100% आणणार आहे. मी कालच माझ्या स्टॅटसवर आणि ट्विटरवर एक फोटो टाकला आहे. आता ट्विटरवर तो टाकला आहे का नाही मला चेक करायचं आहे. माझ्या घरी काही काल भाज्या आल्या आणि त्या सगळ्या भाज्या बघून मला घाईवरून आल्या. मला असं वाटलं की अरे बापरे, त्या भाज्या म्हणजे किती लक्झरी आहे. म्हणजे मी किती गोष्टी टेकन फॉर ग्रांटेड करत होते. मला असं वाटत होतं भाजी असणं
किंवा आपली आई मी जेव्हा भाजी करायची पण म्हणजे अरे ही भाजी कशाला केली आहे, कशाला ही भाजी केली आहे. आता मला प्रत्येक भाजीचं, प्रत्येक अन्नाचं आज जी लेबरची मूव्हमेंट मी बघते त्याचं बघून आपल्याला 2 वेळा जेवायला मिळतं हे आपलं किती मोठं भाग्य आहे. त्याची किंमत, ते किती मोठा आपल्याला तो आशीर्वाद आहे, त्याची किंमत खरं तर आज देर आहे दुरुस्त आहे कळायला लागली. ज्या गोष्टी ज्याला इंग्रजी म्हणतो आय यूज टू टेक फॉर ग्रांटेड, आय एम नेव्हर गोइंग टू टेक फॉर ग्रांटेड. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या तेव्हा वाटत होत्या, आज किती मोठ्या वाटत आहेत. आणि आज लेबर कॅम्प्स असतील, तिथे होणारी अन्नधान्याची सेवा असेल, अनेक NGOज असतील, सरकार असेल, हे प्रचंड काम ह्यामध्ये करतं आहे. आणि कोणालाही याच्यात काही अडचणी आल्या तर जरूर आपण सगळ्यांनी मला कळाव्या. आता मी आपल्याला सांगितलेले प्रश्न घेते. प्रतिभा शिंदेंचा, लकी चावलांचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वर कदम आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ताई आपण काळजी घ्या, मी पण घेते, तुम्ही पण घ्या. दीपक पराडे, महाविकास आघाडीचं काम उत्तम आहे, थँक्यू व्हेरी मच. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे, तुम्ही ते चांगलं सांगताय. भोरसारख्या छोट्या गावात 2 पेशंट सापडलेत. हो परम, कालच मी भोरचा सगळा रिव्ह्यू घेतलेला आहे, तुम्ही काळजी करू नका. भोरमध्ये अतिशय उत्तम काम चाललेलं आहे. श्रीनिवास मोठा, इंग्लिश मत झाडो. अरे बाबा, मी इंग्लिशमध्ये पण बोलते, मराठीत पण बोलते, हिंदीमध्ये पण बोलते, त्याच्यामुळे मला सगळ्या भाषेंबद्दल प्रेम आहे. तुम्ही माझ्या इंग्रजीवर किंवा भाषेवर टीका करू शकता, हा तुमचा अधिकार आहे. आणि मी ज्या संस्कृतीत वाढलेले आहे, मी माझ्या समोर आलेल्या फक्त चांगल्या कॉमेंट्स वाचणार नाही, टीकेंच्या पण कॉमेंट्स वाचीन, कारण का आय एम व्हेरी डेमोक्रॅटिक. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव फक्त नावापुरतं घेत नाही, कृतीमधून घेतो. त्याच्यामुळे गंमत वाटली मला की इंग्लिश मत झाडो अशी एक कॉमेंट कोणीतरी आणली. अशा काळामध्ये एखादी अशी कॉमेंट आली तरी मजा येते, कारण का वाटतं चला टीका करणारा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह टीका करेल. आता इंग्लिश मत झाडोवर कॉमेंट केली वॉज लिटल लाईट फॉर द सिच्युएशन. एनिवे, पुढचा इंद्रा तरक, आपल्या आबासारखे गृहमंत्री पाहिजे होते. इंद्राताई, तुम्ही याला आबांची आठवण येते, मलाही येते. पण एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगेन की अनिल देशमुखजी हे अतिशय उत्तम काम करत आहेत, मला सार्थ अभिमान आहे. रोहन पगारे, तुम्ही म्हणताय की हो राजेश भैया पण उत्तम काम करत आहेत, हे अतिशय बरोबर आहे. आदरणीय मुख्यमंत्री राजेश भैया, दादा, अनिल देशमुख आणि आपले सगळे प्रशासनातले सगळे सहकारी मिळून अतिशय उत्तम काम करत आहेत. मी काल अमित देशमुखांशी बोलले, त्यांच्याकडून काही मदत आपल्याला काही कॉलेजेसमध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये महाराष्ट्रात आणि मुंबईत हवी होती. तर मी अमित देशमुखांची जाहीर आभार मानते की ते अवेलेबल असतात. यशोमती ठाकूर, त्यांची मदत सातत्याने होत आहे आणि त्याच्यामुळे हे खूप चांगलं काम हे सगळे मिळून करतायत. आणि एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची की अनिल देशमुख आता राज्याच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि ते राज्याचा दौरा करून अनेक राज्यांमध्ये जाऊन पोलिसांच्याकडे, म्हणजे तुम्ही बघता जिथे जिथे पोलीस असतात तिथे अनिल देशमुख स्वतः जातात, लीडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतात, ते सगळे मिळून करतायत. महाराष्ट्रातले डॉक्टर असतील, अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या काही कंप्लेंट्सही मला बघायला मिळत आहेत. त्यामुळे डॉक्टरांचे जेव्हा जेव्हा माझ्याकडे काल नायर हॉस्पिटलमधून काही डॉक्टरांच्याकडून मला काही सूचना आल्या, नायर हॉस्पिटल असेल किंवा पोद्दार हॉस्पिटल असेल, त्यांच्या काही आमच्याकडून काही अडचणी असतील, आमच्या काही सूचना मार्गदर्शन हवं असेल, आम्ही एकत्र त्यांच्याबरोबर काम करतो आहे. आणि महाराष्ट्रात आणि देशामध्ये कुणाचीही सेवा करायची संधी जर मिळत असेल तर ती आम्ही सातत्याने करायचा. अतिथी देवो भव, जे आपल्यासाठी इथे काम करतात, आपल्या राज्यातून काम करतात, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि प्रत्येकजण जो महाराष्ट्रातल्या जडणघडणीमध्ये जर तो इथे असेल, मग तो लेबरर असेल, कोणी आपल्या राज्यात आला असेल, त्याचा मान सन्मान होईलच. त्याला अन्नधान्य जी काही मदत असेल ती आम्ही आवर्जून देऊ. कुठेही तुम्हाला सगळ्यांना कुठेही गॅप्स दिसत असतील तर प्लीज सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्म्सवरनं आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तातडीने ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. सद्दाम पक्कुजे जाताई, नो वेअर वी सेंड द लिंक और नो वेअर वी शूड सेंड इन्स्ट्रक्शन्स फॉर फीडबॅक. सेंड इट एनीवेअर यू फील लाईक. आय एम अवेलेबल ऑन फेसबुक, ऑन माय ट्विटर, ऑन माय इंस्टाग्राम. कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जे माझे ऑफिशियल अकाउंट्स आहेत जरूर पाठवा.
वेन इज द इंजिनिअरिंग एक्झाम्स ऑफ पुणे युनिव्हर्सिटी. लॉकडाऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कुठलीच परीक्षा होणार नाही. मला असं वाटतं ती माहिती त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनीही दिलेली आहे. त्याच्यामुळे विल हॅव टू जस्ट वेट अँड वॉच. सगळीच मुलं अँक्शियस आहेत मी समजू शकते, पण विल हॅव टू जस्ट बी अ लिटल पेशंट. इट्स रिअली अ बिग ग्लोबल इश्यू गोइंग ऑन. सिमरन जाधव, राहुल कुलकर्णी, आय आस्क्ड रेज माय सॅलरी. राहुल कुलकर्णी, तुमची सॅलरी कुठली आहे ती जर मला माहिती पाठवली तर तुम्ही कुठे नोकरी करता तिथे जरूर आम्ही त्याचा फॉलोअप जर करू. बुलढाणामध्ये 21 आहेत. नीट प्रोॲक्टिव्हली हो, बुलढाण्यामध्ये आवर्जून तिथलं प्रशासन सगळे कलेक्टर अतिशय उत्तम काम करत आहेत. बुलढाण्याच्या कलेक्टरला मी जरूर फोन करीन. तुम्ही हा जो प्रश्न आत्ता इथे मांडलेला आहे आणि यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे फेसबुक लाईव्हवरनं बोलतात. त्यांचा संवाद साधतात जनतेशी. पाहूयात. राज्यात कुठल्याही कलेक्टरला, ग्रामपंचायतीला, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, BDO, DHOs जे असतील जिथे जिथे फोन केला तिथे अतिशय उत्तम ही सगळ्यांनी हे करतायत. आणि मला आनंद वाटतो आहे की आपण सगळे एकत्र मिळून ह्या करोनाला लढा देतो आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न. आणि सरकारची एकच मागणी की आपण सगळे घरी राहिलो तर प्रश्न सुटतील. गेल्या अनेक दिवसाच्या या वेगवेगळ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा झूम कॉल्स असतील ह्याच्यातून 4-5 महत्त्वाचे मुद्दे मला तुमच्यावर आवर्जून शेअर करायचे. एक म्हणजे रोज मला ज्याच्यासाठी माननीय भुजबळ साहेब, माननीय मुख्यमंत्री सातत्याने फॉलोअप करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. आदरणीय पवारसाहेब अनेक वेळा रामविलास पासवानजींशीही बोललेले आहेत. तो म्हणजे रेशन दुकान आणि अन्नधान्य ह्याच्यात अनेक ठिकाणी 80-90% म्हणजे माझ्या स्वतःच्या मतदारसंघाचा रिव्ह्यू मी स्वतः आणि माझे सगळे सहकारी असतील, MLA असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, आम्ही रेग्युलर करतो. मी 3 दिवसापूर्वीचीच गोष्ट सांगते. मला दत्ता धनकवडे आणि विशाल तांबे या दोघांचा फोन आला आणि बाळा भाऊंचा पण त्याच्या आदल्या दिवशी फोन आला की कलेक्टरशी बोला. आणि ह्या सगळ्या भागामध्ये आपल्याला लोकांना मदत करायची आहे, कारण आपल्याला अन्नधान्याच्या काही ठिकाणी अडचणी येत आहेत, काही दुकानात अडचणी आहेत. आणि या परिस्थितीत आता काल मी इंदापूरचा जेव्हा आढावा घेतला त्या तहसीलदारांनी मला सांगितलं जवळपास 90% लोकांना बारामती आणि इंदापूर आज दौंडचा आज रिव्ह्यू आहे 3 वाजता. त्याच्यामुळे रेशन दुकानाचा ज्या अडचणी आहेत काल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून काही इश्यूज हायलाईट झाले. परवा दिवशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी मी जेव्हा बोलले तेव्हाही हा मुद्दा मांडला. त्याच्यामुळे रेशन आणि अन्नधान्याचे जे प्रश्न आहेत माननीय भुजबळ साहेब, माननीय मुख्यमंत्री त्यांच्या VCमध्ये बोलतात आणि भुजबळ साहेब जवळपास रोज किंवा एक दिवस आड फेसबुक लाईव्ह करतायत. काही अडचणी असतात तर हक्कानी कुठल्याही प्लॅटफॉर्मवरनं सोशल मीडियाच्या आमच्यापर्यंत पोचवा. तिथल्या स्थानिक प्रशासनाशी बोलून आम्ही मार्ग काढू. आणि कालही माननीय मुख्यमंत्री एक गोष्ट म्हणले की अनेक गोष्टी केंद्र सरकारकडून आपण डाळी मागितलेल्या आहेत आणि आणखीन तांदूळ मागितलेला आहे, आणखीन गहू मागितला आहे. तो सगळा कोटा केंद्र सरकारकडून आला ते आणखीन आपण वाटप करू. पण आपल्या महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही. NGOज असतील, पक्ष असतील, अनेक पक्ष आहेत, सगळेच पक्ष आपापल्या परीने प्रत्येकजण काम करत आहे. आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पवारसाहेब ही गोष्ट आपल्याला सातत्याने सांगत आहेत की ही राजकारण करायची वेळ नाही, ही एकामेकाला मदत करायची वेळ आहे. आणि त्याच्यानंतर अर्थातच टीका करायचा अधिकार हा विरोधकांना आहे आणि टीका त्यांनी केलीच पाहिजे. पण ही ती वेळ नाही. एकदा करोनावर आपण सगळ्यांनी मात केली तर पाहिजे तेवढी मन मोकळेपणे, त्यांनी दिलदारपणे आपल्यावर टीका करावी. पण आत्ता आपल्याला सर्वसामान्य जनतेला सेवा करायची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा विजेचा एक फार मोठा प्रश्न. मागच्या आठवड्यात मी यशस्विनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींशी बोलले आणि तेव्हा सुरेखाताईंनी आम्हाला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला की अमरावती असेल किंवा त्या संपूर्ण भागात विदर्भात असेल विजेच्या काही अडचणी आहेत. मी त्या मंत्र्यांना ते मुद्दे मांडलेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या
शेतकऱ्यांसाठी त्यांची दिवसा विजेची मागणी आहे, त्याच्यातही आम्ही लक्ष घालतो आहे. तिसरा मुद्दा, करोनामुळे गरोदर महिला दवाखान्यात जायला घाबरत आहेत. मला असं वाटतं की दवाखान्यात जायला घाबरू नका. मी तुम्हाला माझे स्वतःच्या जिल्ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगते की पुणे जिल्हा परिषद आणि पुणे कलेक्टर या दोघांनी मिळून मला एक व्हिडिओ करायला सांगितला की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्या आता हॉस्पिटलमध्ये जायला, मग गरोदर असू दे किंवा नसू दे, हे अर्थातच सातत्याने मदत करत आहेत. आणि जिल्हा परिषद प्रशासन हे तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे जर कुणाला वाटलं की जरासं बरं नाही आहे, तातडीने हॉस्पिटलमध्ये जा, क्लिनिक्समध्ये जा आणि मदत करा. तुम्ही बघाल, डेटा सांगेल. आदरणीय पवारसाहेब उद्या सविस्तर ह्याच्यावर बोलणार आहेत, त्याच्यामुळे मी नंबर्स वगैरे तुम्हाला सांगणार नाही. पवारसाहेब उद्या तुम्हाला सविस्तर त्यांच्या सगळ्या, किंवा राजेश भैया रोज तुम्हाला सांगतात, सगळ्या मीडियामधून तुम्हाला ही माहिती कळतच राहते. मीडिया ही अतिशय चांगल्या रीतीने हे काम सगळं करोनामध्ये प्रशासनाला मदत करतेच आहे. पण त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट की कोणीही कुठलाही आजार असेल तो कृपा करून लपवू नका, घाबरू नका. जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरकडे जाल तितक्या लवकर बरे व्हाल. अनेक केसेस आहेत, तुम्हाला बघाल की बरे होत आहेत, बरं होऊ शकतो, आपण त्याच्यावर मात करू शकतो. त्याच्यामुळे माझी महिलांना, गरोदर महिलांना सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही प्लीज आजार लपवू नका, दाबू नका. जिल्हा परिषद फक्त पुणेच असं नाही, राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसेवक हे सगळ्यासाठी 24 तास तुमच्यासाठी लढत आहेत. त्यामुळे आपली मदत एक म्हणजे घरी राहणे, आणि दुसरी मदत म्हणजे जरा काही बरं नाही वाटलं तर तातडीने मदत घेणे. त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेने एक महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी एक कार्यक्रम घेतला आहे. मी सरकारला विनंती केली आहे, मी त्या ज्या मंत्री आहेत त्यांनाही विनंती केली आहे विमेन अँड चाइल्डच्या, की यशोमती ठाकूरजी, आणि त्यांनी फार पुढाकार, यशोमतीचे मी मनपूर्वक आभार मानते की त्या यशोमती ताईंनी फार पुढाकार त्याच्यातही घेतलेला आहे. आणि पुणे जिल्हा परिषदनी जो कौटुंबिक हिंसाचारावर जो कार्यक्रम राबवला आहे तसाच आपल्याला जर राज्यात राबवता आला तर खूप बरं होईल. महिलांवर आधीच करोनामुळे प्रचंड प्रेशर आहे आणि त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचारावर मात करण्यासाठी आपल्याला तो कार्यक्रम व्यापक करता आहे. अनेक विद्यार्थी मी बघते आणि त्याच्यामुळे विद्यार्थी आणि त्यातली एक आई मीही आहे. माझा मुलगा 12वीला आहे आणि विजेची परीक्षातले 6 पेपर असतात, त्यातले 5 पेपर झाले, त्याचा 1 पेपर अजून राहिलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारखे पालकांना जशी काळजी आहे तशी मलाही आहे, कारण का माझ्याही मुलाचा 1 पेपर आला आहे. त्याच्यामुळे तुमची अडचण समजू शकते. माझी मुलगी TYBAला आहे, आता तिचा एकही पेपर झालेला नाही आहे. त्याच्यामुळे तिचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याची पुढे तिचा करिअरचा प्रश्न, तिच्या पूर्ण पुढे ॲडमिशनचा प्रश्न, हे सगळे गंभीर प्रश्न जसे तुमचे तसेच आमचे सगळ्यांचे. त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका की तुम्ही कुठल्याही अडचणीत एकटे आहात, आपण सगळे ह्याच्यात एकत्र आहोत. त्याच्यामुळे साधारण केंद्र सरकारकडून ज्या गाईडलाईन्स येतील त्याच्यातून शिक्षणासाठी पुढे काय निर्णय सरकार घेईल हे करेल. माझी सगळ्या मुलांना, जे मी माझ्या 2 मुलांना सांगते की अभ्यास रोज करत राहा. परीक्षा होईल नाही होईल आपल्याला माहिती नाही, पण आत्ता चांगला जर अभ्यास केला तर तुमच्या सगळ्यांचेच मार्क चांगले वाढतील. त्याच्यामुळे प्लीज अभ्यास करा. परीक्षा कधी होईल हे सातत्याने उदय सामंत आणि सरकार आपल्याला सांगत राहील. त्याचबरोबर पर्यटन असेल, ह्या अनेक असे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे लोकांना फार अडचणी आहेत. पण एक 2-3 आठवड्यामध्ये मला असं वाटतं की ह्या गोष्टीवर आपण मात करू शकू. केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासनातले सगळे लोक सातत्याने आपल्याला सांगत आहेत घरी राहा. आणि 3 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन आहे. मला माहिती आहे की तुम्हाला कदाचित कंटाळ येत असेल, बोर होत असेल, पण ह्या एक गोष्ट सातत्याने सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ह्याच्यात आपण एकटे नाही आहोत. आपण कोणीच एकटे नाही आहोत. जग आपल्याबरोबर आहे आणि जेव्हा सगळं जग आपल्याबरोबर एकत्र असतं आपण सगळे मिळून त्याच्यावर मात करू शकतो. आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं की मला कधीच बोर होत नाही, मी स्वतःला बोर होऊच देत नाही. बोर होणं इज अ स्टेट ऑफ माइंड. कशाला बोर होता, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या, कशाला स्वतःला बोर करायचं. आणि अशा गोष्टी परत कधी होणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लॉकडाऊन बंद झाल्यावर किंवा लॉकडाऊन उघडल्यानंतर काय काय आपण आहे ते करू शकतो ह्याच्यात काम करणं आणि विचार करायची गरज आहे.
म्हणजे महाराष्ट्रात कोणीही थुंकता कामा नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, हायजीन, स्वच्छता पाळावी, हात धुवावे. या किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी आयुष्यभर आपल्याला सांगितले. त्या जर आपण पाळल्या किंवा गर्दीच्या ठिकाणी जास्ती धक्काबुक्की करू नये, या सगळ्या गोष्टी एक नवीन लाईफस्टाईल म्हणजे पोस्ट करोना इरा हा एक वेगळा इरा आणणार आहे. करोनामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे का? तो बदलणार आहे. आपल्याला लाईफस्टाईल बदलायला लागतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एक विचार म्हणून आपण सगळ्यांनी टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात बदल करावे लागणार आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक बदल करणार आहे आणि त्याच्यावर काय काय आपल्याला करता येईल. तर मी माझ्या आयुष्यात 50% ज्या मी गोष्टी करते त्याच्यात बदल मी 100% आणणार आहे. मी कालच माझ्या स्टॅटसवर आणि ट्विटरवर एक फोटो टाकला आहे. आता ट्विटरवर तो टाकला आहे का नाही मला चेक करायचं आहे. माझ्या घरी काही काल भाज्या आल्या आणि त्या सगळ्या भाज्या बघून मला घहीवरून आल्या. मला असं वाटलं की अरे बापरे, त्या भाज्या म्हणजे किती लक्झरी आहे. म्हणजे मी किती गोष्टी टेकन फॉर ग्रांटेड करत होते. मला असं वाटत होतं भाजी असणं किंवा आपली आई मी जेव्हा भाजी करायची पण म्हणजे अरे ही भाजी कशाला केली आहे, कशाला ही भाजी केली आहे. आता मला प्रत्येक भाजीचं, प्रत्येक अन्नाचं आज जी लेबरची मूव्हमेंट मी बघते त्याचं बघून आपल्याला 2 वेळा जेवायला मिळतं हे आपलं किती मोठं भाग्य आहे. त्याची किंमत, ते किती मोठा आपल्याला तो आशीर्वाद आहे, त्याची किंमत खरं तर आज देर आहे दुरुस्त आहे कळायला लागली. ज्या गोष्टी ज्याला इंग्रजी म्हणतो आय यूज टू टेक फॉर ग्रांटेड, आय एम नेव्हर गोइंग टू टेक फॉर ग्रांटेड. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या तेव्हा वाटत होत्या, आज किती मोठ्या वाटत आहेत. आणि आज लेबर कॅम्प्स असतील, तिथे होणारी अन्नधान्याची सेवा असेल, अनेक NGOज असतील, सरकार असेल, हे प्रचंड काम यामध्ये करतं आहे. आणि कोणालाही याच्यात काही अडचणी आल्या तर जरूर आपण सगळ्यांनी मला कळाव्या. आता मी आपल्याला सांगितलेले प्रश्न घेते. प्रतिभा शिंदेंचा, लकी चावलांचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वर कदम आहेत. त्यांचं म्हणणं आहे की